थोरात आपल्यासोबत जोडले गेले आहे। गणेश, सध्या ठाणे स्थानकावर काय परिस्थिती? नक्कीच आपण सध्या ठाण्याच्या 5 नंबर फलाटावरती आहोत आणि कालपासून या ठिकाणी 63 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। त्यापैकी कालचा दिवस पूर्ण झालेला आहे आणि 35 ते 40% काम जे ते पूर्ण झालेलं आहे। पाहू शकतो याच ठिकाणी पाहायला गेलं की पायाभूत सुविधेसाठी म्हणजे 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरचं रुंदीकरणाचं काम जे वाढवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी फ्लेवर बॉक्स जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे। ही जी पटरी जी होती रेल्वे पटरी ही सरकून कालमध्ये या ठिकाणी पूर्णतः खडी टाकण्यात आलेली आहे आणि खडीच्या नंतर आता हे पटरी पूर्ण बाजूला सरकवल्यानंतर हे रुंदीकरण वाढवून 10-1 फुटापर्यंत हे रुंदीकरण वाढवण्यात आलं। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी प्रवाशांना प्रवास करताना कुठेतरी अडचण होऊ नये यासाठी फलाटावरती अनेक लोक जे ते जमत असतात, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा नाहक त्रास होऊ नये यासाठी ही फलाटाची रुंदीकरण हे वाढवण्यात आलेलं आहे। पाहू शकतो या ठिकाणी आपण माध्यमातून सांगू शकतो मध्य रेल्वेच्या या 63 तासाच्या मेगा ब्लॉकमध्ये कालचा दिवस पूर्ण झाला आहे आणि या ठिकाणी फ्लेवर बॉक्स जे ते बॉक्स बसवण्यात आलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी खडी माती टाकून पूर्ण ही गॅप भरली जाणार आहे आणि यासाठी आता कालपासून जे ते कामगार जे ते काम करत आहेत, या ठिकाणची सिग्नल यंत्रणा असेल, ओव्हरहेड वायर असेल, हे देखील यांचं काम सुरू आहे। त्यामुळे नक्कीच याचा फलाटाच्या रुंदीकरणाचा फायदा जे ते येणाऱ्या काळात जे ते मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे फलाट जे आहेत ते लहान झालेले आहेत, त्याची रुंदीकरण जे आहे ते या ठिकाणी वाढवण्याचं काम। गणेश, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहत आहोत। ठाणे स्थानकावर सध्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि दुसरीकडची दृश्य आहे दादर स्थानकावर। दादर स्थानकावर सध्या प्रचंड गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते आहे। 534 फेऱ्या लोकलच्या रद्द करण्यात आल्यामुळे दादर स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे।